महाराष्ट्रात आजवर अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होऊन गेले, पण शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राला फक्त एक सक्षम नेतृत्वच नाही तर राज्यातील तमाम बहिणींना हक्काचा मायेचा लाडका भाऊ लाभलाय। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून ते आजतागायत शिंदे साहेबांनी स्त्री शक्तीला बळ देणाऱ्या विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या, स्वागतार्ह निर्णयांची मालिका सुरू केली आणि लाडक्या बहिणींचं आयुष्य आनंदाने सुखाने बहरलं। लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला 1,500 रुपये देत शिंदे साहेब भावाचे बहिणींप्रती असलेलं कर्तव्य पार पाडतायत। हे केवळ पैसे नाहीत तर लाडक्या बहिणींच्या आत्मनिर्भरतेची ओवाळणी आहे। आज तमाम बहिणी अर्ध्या तिकिटात एसटीचा आरामदायी प्रवास करू शकतायत, कारण शिंदे साहेबांनी त्यांना एसटी प्रवासात दिलेली 50% सवलत। ज्या बहिणी स्वतःच्या पायावर स्वकर्तृत्वावर उभा राहण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप पिंक ई रिक्षा सारख्या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचं काम शिंदे साहेब करतायत। इतकंच नाही तर ज्या महिलांना पर्यटन व्यवसायात झेप घ्यायची त्यांच्याही पंखांना बळ देण्यासाठी शिंदे साहेबांनी महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवण्याचा निर्णय घेतला, ज्या अंतर्गत पर्यटन व्यवसायासाठी 15 लाखांपर्यंत कर्ज आणि व्याजासाठी सवलतही मिळते। लेक लाडकी योजनेतून 1,01,000 रुपयांचं अर्थसहाय्य देऊन शिंदे साहेब राज्यातील लेकींचा सन्मान करतायत, तर उच्च शिक्षण मोफत करून मुलींच्या उज्ज्वल भविष्याची त्यांनी वाट सुकर केली। शिवाय माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवून तमाम बहिणींच्या आरोग्याची काळजी देखील ते घेत आहेत। याचबरोबर त्यांनी शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या आधी आईचं नाव बंधनकारक करण्याचा कौतुकास्पद निर्णयही घेऊन आपल्या बहिणींचा आदरही जपला। बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात वन स्टॉप सेंटर, हेल्पलाईन क्रमांक, शक्ती सदन सारख्या व्यवस्था निर्माण केल्या। एवढ्यावरच न थांबता त्यांनी महिला शक्तीला नवी ऊर्जा देणारं 4थं महिला धोरणही अंमलात आणलं। जे एक भाऊ आपल्या बहिणीसाठी करतो ते शिंदे साहेब राज्यातील माय भगिनींसाठी करतायत आणि हेच भावाचं बहिणींवरचं गडद प्रेम अधोरेखित करणार आहे। भावा बहिणींच्या नात्याचा हा अतूट धागा जपण्यासाठी शिंदे साहेब सदैव वचनबद्ध आहेत।